फिर मारो झक. 80% पोरी पळून जाऊन बापाची नाही पण स्वतःच्या आयुष्याची राख करून घेतली. बापाचा बिचाराचा अपमान झालाच, आईचा तर अपमान झाला, पण स्वतःच्या आयुष्याची राख करून घेतली. राख. काही पोरीने बापाच्या घरी इकडचा तांब्या इकडे उचलला नाही, पण त्यांना 300 रुपये रोजानं कामाला जाते. खरंय का खोटंय बोला? इकडं तांब्या उचलला नाही. नाही नाही, तिची आई तिला चहा देत होती. आई म्हणायची, बाई तुला तास आहे ना, चहा टपकन घे तासाला जाय, त्यात 2 बिस्किट टाक किंवा 2 बटर टाक, तेवढे खाऊन जाय. आई तिला बटर देत होती आणि ती आता बटरासाठी रोजाला जाते. कोण आहे माहिती का? तो काम आहे. आता लय उलट आहे, पुन्हा थोडं जड आहे. तुम्ही म्हणाली पहिलंच सुधारा ना आम्हाला. आणि पहिलं मंडळ पाया पडून सांगतो, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मरू द्या तिकडे, उलथू द्या. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा भाऊ म्हणून ऐका. आम्ही तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला बोलू शकतो आणि भाऊ म्हणून बोलू शकतो. मुलीवर जबाबदारी आईनंच धोका दिला हे ध्यानात ठेवा. आईला मुलीचे सगळे चाळे माहीत असतात. आया फक्त भामट्याचं सोंग घेतात, नाही तर सगळं कळतं आईला. काय म्हणणं आहे तुमचं? प्रेमात पडली पोरगी तुमची, तुम्हाला माहित नाही? नाही माहित? घेवर माहीत, शपथ माहित नाही? माहित नाही का आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, जाताना दप्तर नेत नाही, तुला कळत नाही? मुलीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो तुम्हाला कळत नाही? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. गरीबाला इज्जत महत्वाची आहे, इस्टेट महत्वाची नाही. एखादी मुलगी जर पळून गेली तर त्या आईला आयुष्यभर समाजामध्ये खाली मान घालून जगावं लागतं. लोक विसरतात तो भाग वेगळा, पण तिचं मन तिला विसरत नाही. तिला कधीतरी आपण चूक, अरे लोक विसरून जातात तो भाग वेगळा, पण मन विसरत नाही. मग समजत नाही का आईला? आईला सगळं माहिती आहे. बोला तुमचं काय मत आहे? पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय ध्यानाला बसलो? हसण्यावाली गोष्टी देऊ नका ह्या. तुम्ही पोरांचे आणि पोरींचे फाजील लाड केल्यामुळं तुम्ही कुटुंब संपून टाकलंय. महिना मंडळ पाया पडतं तुमच्या. नवऱ्याचं सगळंच ऐका असं माझं मत नाही, पण पोराला आणि पोरीला नवऱ्याची भीती तरी दाखवा. आता तुमच्या पुढे कोणाला बोलता येत नाही तो भाग वेगळा, तुमच्या पुढे कोणाचं काही चालत नाही तोही भाग वेगळा, आणि तुम्ही कोणाला कवडीचं जुमानत नाही तोही भाग वेगळा. नवऱ्याला मानान त्याच्या पाया पडा ह्या मताचा मी नाही, पण निदान तुम्ही पोराला भीती तर घाला. काय शाळेतून उशिरा आली, तुझ्या बापाला कळलं तर बोलेल, एवढं तर म्हणा. एवढं म्हणा. पोरगा आला ना, आईला म्हणला आई मला सहलीला जायचंय, त्यांना विचारू दे, निर्णय घेऊ नको. पोरगा बाहेर गेलो, नवऱ्याला सांगा त्याला पाठवू नका सहलीला, त्याचे मित्र नालायक घेऊ द्या, पोरगा वाया जाईल. हे काम नाही का तुझं? तुम्ही पोराला म्हणता त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. खरंय का खोटंय बोला? पोरगा गेला प्याला, पोहायला गेला धरणात गेला. खरंय का खोटंय बोला? आज तुम्ही पोरांचे आणि पोरींचे फाजील लाड केल्यामुळं जिंदगी घराची संपून टाकली. बोला तुमचं काय मत? आता पुढचं वाक्य आहे का? काम शरीरातला तयार झाला, आता लय उलटे उत्तर आहे, आणि तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. किती किचकटे पहा. तयार झाला काम, पहिला आला डोळ्यात, डोळ्यातून गेला मनात, मनातून गेला इंद्रियात, इंद्रियाने काय त्याला साथ दिली म्हणजे दिली, आणि तो काम जर पुरा झाला नाही तो क्रोध तयार होतो. आणि जेलमधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. नाही तर खून करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याचं फळ वाईट आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला, फळ वाईट आहे. महिला मंडळ राग आकळा. एक वाक्य सांगू, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आता समजा एखाद्या बाईनं विहिरीत उडी टाकली ना, करायला तिथं भरलं, ती
गेली. तुम्ही उडी टाकून मागच्यांवर फरक काय? काय नाही, तो 10-12 दिवसात बायको करणारच आहे आणि त्याला बायको मिळणारही आहे. पण तुम्ही तुमच्या आई बापाला दुःखाच्या खाईत का लोटता? का गुजीरवाल्या मुलांना वनवास देता? अरे त्यानं दुसरी आई किती जरी सुंदर आणली तर त्या पोरांची ती आई होणार आहे? आई होणार आहे? अरे ती आई पुस्तकातली होईल, ती आई कवितेतली होईल, मग ती आई होईल नाही. आणि तुम्ही तुमच्या मुलाबाळांना बरबाद का करता? काय तुमच्यावर संकट आहे? आणि वरून तुम्ही म्हणायचं आम्हाला सासूरवास आहे. सासूरवासच नाही, खरा सासूरवास यांना आहे. यातले निम्मे लोक काही कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाहीत. निम्मे आता उगाच इलाज नाही म्हणून घरी जातात. फक्त बोलायचं नाही कोणी. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला की त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि या जगाला खरं चालत नाही, इथं खरं चालत नाही. नाही तर अख्खं कीर्तन तुम्ही खरं ऐकलं का खोटं ऐकलं आहे का? चांगली पोरगी फटकावल्यावर काय करी पोरगी? पण आईचे लाड आहेत, आईचे. आणि त्याचा परिणाम इतका वाईट झालाय. महिला म्हणलं तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो, राग येईल. आज बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. आणि याला सगळ्याला जबाबदार आई आहे. पोरगा दारू पितो तुम्हाला माहित नाही? पोराला प्रेयशी आहे तुम्हाला माहित नाही? पोरगा वाईट पोरांच्या संगतीत आहे तुम्हाला माहित नाही? अरे पोरगा दारू प्याला तरी तुम्ही त्वचेवर पांघरून घालायचं, पोरगा हरला तरी तुम्ही पांघरून घालायचं. काल चालेल किती? आज बापानं जमीन विकून कर्ज काढायचं, पोराला मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं दुकान टाकलं, गेम सुरू केली, 3,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं. इकलेले 3 जण इथं बसले. मजा मारायच्या पोरानं आणि कर्ज करायचं बापानं. आणि पोराशी बाजू कोणी घ्यायची? आईनं. आणि वरून आईनं म्हणायचं 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का? बोला ना, बोला. मला कशाला बोलायला? इस्टेटीला का काढे लावायचे का? 10 गुंठे इका, पण दाद्याचं कर्ज इकली, कर्ज फिटलं, दाद्या मोकळा. दाद्या प्यायला लागला. बाप म्हणला आपला दादा तर पेतोय, हे बा माया पोराची चव नका घालू. तो काही कायम पेत नाही. दाद्यानं आणली कोणची पोर घरात? आणू द्या. मा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं. त्यानं कोणची का होईना, पण मी नाही म्हणलो बरं का, तुम्हीच म्हणला कोणची का होईना पण आणली. हाय तिला पहिले एक पोरग, मग त्याला काय होतंय? चला खरंय का खोटंय का? आणि याच्यामुळं वाटुळं झालंय, वाटुळं. आता उलट आहे का, लय किचकट आहे. काम तयार झाला, तो काय पुरा झाला नाही, मग कोण तयार झाला? क्रोध. आता ऐका. आणि काम जर पुरा झाला, पुरा तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ तयार होतो. लोभ, ती मलाच मिळावा. आणि मग मत्सर तयार होतो, आणि मग मी अहंकार तयार होतो, आणि माणूस सरळ नदीवर जातो. माणसं म्हणते असं का झालं? तसं नाहीये. तसं याच्यात देवाला 2 मुली आहेत. किती? 2. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. नीट ऐका. विरहिणी याचा अर्थ महिला मंडळ, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? आता हे काय गाठ्यातलं उत्तर आहे का?
अरे हा माना नाही तर नाही म्हणा ना. नवरा खराब आहे, सासू सासरी चांगले, तुम्ही नांदू शकत नाही. उत्तर सांगू, ज्याने शरीर दिलं त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय. आणि जो भेटवण्यासाठी आपण जन्माला आलोय, हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा का पराक्रम आहे का? हा. आणि म्हणून तिचं नाव आहे विरहिणी. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणीचा विचार करायचा नाही, कारण अभंग भूपाळीचा आहे. हा. आता भूपाळी म्हणजे काय? ती भूपाळी या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. कोण? बुद्धी. आणि ती बुद्धी नावाची मुलगी ह्या गावात जन्माला आली, ह्या इथं जन्माला आली. आणि ती मुलगी वयात आली. आणि पूर्वीनो पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा. बाप ज्या मुलाला देईल मुलगी, त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता तसं नाहीये. मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून लोकांनी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत. आणि पुरी तो कुटाणा केल्याशिवाय ए पुरीनो. आणि ती पोरगी आली लग्नाला. कोण? बॉम्बाल बुद्धी बुद्धी बुद्धी. आणि बुद्धी नावाच्या पुरीनं यशात नवरा केला. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. साखळी पहा किती मोठी आहे. नवरी आहे बुद्धी, तिचा नवरा आहे काम. आणि काम नावाच्या नवऱ्याची आई. आई म्हणजे हिची कोण होईल? सासू. बरोबर आहे. त्या सासूचं नाव आहे वासना. लई किचकटे बर का. नवरी भोपाळी, नवरा बोला ना काम, त्याची आई म्हणजे हिची कोण? सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. वासनेचा नवरा मग हिचा कोण झाला? सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आणि दंभ नावाच्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. त्या 4 पोरी हिच्या कोण झाल्या? नंदा. करेक्ट. आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना या झाल्या नंदा. आणि एक काम, क्रोध हे झाले दीर. आणि ती पोरगी ह्या गावात नांदती. काला भजन करीन मला एवढं गाचपाणी याच्यात आले हो नाही. आणि गावात बसला सप्ताह. कावळे महाराजांच्या नियोजनाखाली सप्ताह बसला. ग्रामस्थ आले आणि ते पुरीचा बाप तिला आणायला गेला. बाई आपल्या गावात सप्ताह बसला, इंद्रिकडचं कीर्तन आहे, चाल. पोरगी म्हणली मी येते, पण त्यांना विचारा. त्यांना म्हणजे मालकाला. जावई बुवा मुलगी पाठवा. काय मामा माझं काय चालत या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. माझ्या आईला विचारा. येईन बाई, येईन बाई, ओ येईन बाई, मुलगी पाठवा. काय आई बुवा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव भुकती, मी घरात भुकते. तिचंही कोणी ऐकत नाही, माझंही कोणी ऐकत नाही. याई बुवा, याई बुवा मुलगी पाठवा. अहो मी तर वांग्यातलाय. मग त्या पोरीचा बाप पुरी जवळ गेला. लय किचकिट कीर्तन राहत ऐकायला. पुरीचा बाप पुरी जवळ गेला. बाई रडला. पुरीचा बाप रडला. म्हणला मी आलतो न्यायला, पण तुला काय पाठवलं नाही. पोरगी नांगाट होती, कारण बायकोचं कधी ध्यानात ठेवायचं. बायको सगळ्यांचं बोलणं सहन करील, तिच्या बापाबद्दल बोललेलं सहन करणार. हा नाही नाही
आता नाही, पूर्वी. आता पोरगी नवऱ्याला म्हणती मा बाप माझा दुश्मन आहे. आपल्याला जास्त त्रास बापाचा झाला, नाही तर आपण 10वीलाच पडून गेलो असतो. माझा बाप कडक असल्यामुळं मला 12वीपर्यंत थांबवलं. ती पोरगी बापाजवळ गेली, डोळ्याचं पाणी पुसा. का तुम्ही माझ्या दारात येऊन रडले ना, तर हा माझा अपमान नाही, तुमचा अपमान आहे. बाप म्हणला का? पोरगी म्हणली बाबा, तुम्ही जर माझं लग्न काम नावाच्या नवऱ्याशी करून दिलं नसतं तर तुम्हाला ह्या गावात रडायची वेळच आली नसती. काय भाषा? कामे नदी चित्त नदी